जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ, आवाज जनसामान्यांचा. लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज. निर्यात बंदी हटली तरीही कांद्याचे भाव का कोसळले? निलेश लंके यांचा जिल्हा उपनिबंधकांना सवाल. नगर बाजार समितीमध्ये भाव कोसळल्यानं शेतकरी संतप्त. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याची घोषणा करूनही गुरुवारी नगर बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून जाब विचारला. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे बाजार समितीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना विचारात घेत जिल्हा उपनिबंधकांशी संपर्क करत निर्यात बंदी हटवण्यात आल्यानंतरही कांद्याचे दर का कोसळले याचा जाब विचारला. कांद्यावर निर्यात बंदी आणण्यात आल्याने गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर कोसळले होते. त्याविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून संतप्त भावना व्यक्त होत असताना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी हटवली. या निर्णयानंतर भाव वाढतील या आशेनं राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक झाली. परिणामी सुमारे 10 ते 12 रुपये किलोप्रमाणे दर कोसळले. पारनेरसह नगर तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप दिसून आला. गुरुवारी नगर बाजार समितीमध्ये लिलाव सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. हे आंदोलन सुरू असतानाच मतदारांच्या भेटीगाठीसाठी आलेल्या आमदार निलेश लंके यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. देशातील तसेच राज्यातील सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी देणे घेणे नसून ते केवळ भांडवलदारांच्या हिताचा विचार करतात. सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव देण्याची ग्वाही दिली होती. आज 10 वर्ष झाली शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? त्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी बांधवांना न्याय देण्याची भूमिका शरद पवार हे कृषी मंत्री असताना त्यांनी कांद्याचे भाव वाढल्यानंतर निर्यात बंदीला साफ नकार देत शेतकरी बांधवांची बाजू घेतली. तेच कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी 72,000 कोटींची कर्जमाफी देण्यात आल्याची आठवणही आमदार लंके यांनी यावेळी करून दिली. आमदार लंके यांनी यावेळी शेतकऱ्यांना आश्वासित केलं की लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याच्या प्रश्नावर आपण आंदोलन उभे करू. मी सदैव तुमच्या पाठीशी असेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. यावेळी बाळासाहेब हराळ, संदेश कारले, रामदास भोर, बाळासाहेब बोराडे, अभिषेक कळमकर, संभाजी कदम, अमोल येवले, संग्राम कोतकर, शिवा पाटील होळकर, विक्रम राठोड, भाऊसाहेब काळे, राजेंद्र भगत, हर्षवर्धन कोतकर, अभिजित कोतकर, पोपट निमसे, गणेश तोडमल, भारत बोडखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.